हॅलो एव्हरीवन. आज परत आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे आपला दुसरा धडा सुरू आहे, पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषणामध्ये आपण आतापर्यंत दोन टॉपिक कंप्लीट केलेले आहे. पहिला आहे आपला वायू प्रदूषण, दुसरा आपण केला क्लायमेट चेंज, जागतिक तापमान वाढ. हे सगळे पॉइंट सेकंड व्हिडिओमध्ये आहे. हा दुसऱ्या चॅप्टरचा थर्ड व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मी मृदा प्रदूषण म्हणजे सॉइल पोल्युशन सुरू करणार आहे. ठीक आहे. तर मृदा म्हणजे माती, जमिनीचे प्रदूषण, असं सरळ सोप्या भाषेत आपण याला समजून घेऊया. मृदा का महत्वाची आहे, का जमीन का महत्वाची आहे? जसं जगण्यासाठी हवा आणि पाणी महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आपल्या जगण्यासाठी जमीन पण असते. कारण जमीन काय करते, जमिनीमधनं उत्पन्न होत असतं किंवा जे काही पिकत असतं त्याच्यावरती आपलं पूर्णपणे अन्न निर्माण असते, किंवा अन्न म्हणजे आपल्या अन्नाचा 90% भाग जो आहे तो पृथ्वीपासून येत असतो. म्हणून माती जी आहे ती खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर माती जी आहे ती माती बनण्याची जी प्रक्रिया असते, माती बनणे म्हणजे माती काही एका दिवसात बनत नाही. हजारो वर्षानंतर 1 इंच मातीची लेअर बनत असते. म्हणजे ती जी प्रक्रिया आहे ती खूप हळू आणि स्लो आहे. म्हणून मातीला नॉन रिन्युएबल सोर्स पण म्हणतात, जी पुनर्निर्माण होऊ शकत नाही किंवा संपणाऱ्या सोर्सेसमध्ये माती येते. तर 1 इंच लेअर बनायला 1000 वर्ष लागते. म्हणून माती जेव्हा उडून जाते किंवा मातीची जेव्हा धूप होते तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की माती ही किती आवश्यक घटक आहे. ठीक आहे. आता माती प्रदूषणाचे किंवा जमीन प्रदूषणाचे स्रोत आपण बघूया. पहिला स्रोत आहे जमीन प्रदूषणाचा, तो म्हणजे निरनिराळ्या रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि कीडनाशकांची फवारणी. हे वेगवेगळ्या प्रकारचे जे रसायनं फवारले जातात जमिनीवरती म्हणण्यापेक्षा पिकांवरती आपण म्हणूया, ते जमिनीवरती जमा होतात आणि तो एक मुख्य स्रोत आहे जमिनीच्या प्रदूषणाचा. त्याच्यानंतर दुसरा आणखी प्रामुख्याने स्रोत आहे, तो पण त्याच्याशीच निगडीत आहे, तो म्हणजे रासायनिक खतांचा. रासायनिक खतांचं प्रमाण इतकं जास्त वाढलेलं आहे की जमिनीमध्ये उत्पन्न जास्त घेण्यासाठी किंवा समजा आपण कुठलं भाजी लावलेली आहे तर ती खूप टवटवीत राहण्यासाठी जास्त प्रमाणात खते वापरले जातात आणि ते सगळे खते रासायनिक असतात आणि या रासायनिक खतांमुळे जमिनीचं जे आहे खूप जास्त प्रदूषण होत असतं. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा घटक आहे अतिसिंचन. अतिसिंचन म्हणजे काय, खूप जास्त ओलिताची शेती तुम्हाला माहिती असेल. ओलित म्हणजे जिथे सदैव वर्षभर पाणी असतं ज्या शेतामध्ये, तर तशा ठिकाणी काय करतात, जास्त उत्पन्न घेण्यासाठी किंवा लवकर उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर त्या जमिनीवरती काय पाणी जे आहे ते वाहत असतं किंवा पाणी दिलं जातं पिकांना, आणि या अतिसिंचनामुळे पण मातीचे प्रदूषण होते. तर हे 3 स्रोत आहे माती प्रदूषणाचे किंवा जमीन प्रदूषणाचे. आता पुढचा टॉपिक आपला आहे माती प्रदूषणाचे परिणाम. माती प्रदूषणाच्या परिणामामध्ये आपण बघूया एक एक 1 बाय 1. पहिलं आहे की अति रासायनिक कीटकनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे काय होत आहे, मातीवरती, जमिनीवरती, ते मी जसं आधी तुम्हाला सांगितलं, जमिनीवरती ते जमा राहतात आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे, कुठे ना कुठे जमिनीची जी आहे ती जमीन सुपीकता कमी होत चाललेली आहे. दुसरं आहे रासायनिक खतांचा वापर किंवा रसायनांच्या वापरामुळे काय होतं, प्रत्येक जमिनीचा एक सूक्ष्मजीवांचा घटक असतो. सूक्ष्मजीव म्हणजे काय, जे छोटे छोटे सूक्ष्मजीव जे आपल्याला डोळ्यात दिसत नाही, त्यांचा खूप मोठा रोल असतो आपल्या लाईफमध्ये. तर मातीमध्ये असे सूक्ष्मजीव काय करत असतात, मातीची सुपीकता वाढवतात किंवा जे आपण जो काही भाजीपाला लावणार आहे किंवा जो काही धान्य उगवणार आहे त्याच्या वाढीसाठी मदत करत असतात. तर हे सूक्ष्मजीव जे आहे ते पर्यायाने खूप जास्त रसायनांच्या वापरामुळे त्यांचा मृत्यू होतो किंवा ते नष्ट होतात, आणि ते नष्ट झाल्यामुळे दिवसेंदिवस मातीची गुणवत्ता जी आहे ती खालावत जाते. माणसाच्या आणखी तिसरा आहे आपला माणसाच्या सवयींमुळे किंवा बदलत्या सवयी म्हणू शकतो आपण, किंवा दुर्लक्षित सवयींमुळे मातीचं काय होत आहे, दिवसेंदिवस प्रदूषण होत चाललंय. त्याच्यानंतर माणसाने टाकलेला कचरा किंवा माणसाच्या विष्ठेपासून काय होतं, जमिनीचं प्रदूषण होतं. म्हणजे जमिनीमध्ये काही प्रकारचे आजार पसरवणारे किटाणू येतात आणि मग ते काय होतं, समजा आपण एक भाजीचं उदाहरण घेऊया. समजा कुठली तरी भाजी त्या जमिनीत लावलेली आहे, ती माती प्रदूषित आहे, तर त्या भाज्यांमध्ये पण ते प्रदूषित घटक जे आहेत ते भाज्यांमध्ये येतील आणि त्या भाज्या ज्या आहेत त्या मानवाने खाल्ल्या जातील. म्हणजे ते घटक जे आहेत ते मानवामध्ये, किंवा जे हर्बिव्होर्स असतात किंवा गवत खाणारे किंवा जे पूर्णपणे गवतावर किंवा त्यांना आपण प्रायमरी कंझ्युमर म्हणत असतो, त्या सगळ्या यांना याच्यापासून धोका होण्याची शक्यता असते.
त्याच्यानंतर अतिसिंचन केल्यामुळे, मगच मी अतिसिंचन तुम्हाला एक स्रोत सांगितला, अतिसिंचन केल्यामुळे जमिनीवर वाईट परिणाम होतो. कारण अतिसिंचनामुळे काय होतं, पाणी सतत जमिनीवर वाहत असतं आणि अशा वेळी जमिनीवर पाण्यातले जे क्षार असतात, क्षार म्हणजे सॉल्ट्स, जे क्षार असतात ते क्षार हळूहळू जमा व्हायला लागतात आणि ते जमा झाले की मातीची सुपीकता जी आहे ती हळूहळू कमी कमी होत जाते. तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये याचं उत्पन्न ऊसाचं उत्पन्न खूप जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि ऊसाच्या उत्पन्नामध्ये काय होतं, पाण्या सिंचन जे आहे ते चालू ठेवतात आणि बऱ्याच जिल्ह्यांमधल्या जमिनी जी आहे अतिसिंचनामुळे आता काय झालेल्या नापीक झालेल्या आहे. म्हणजे फार लांब जायची गरज नाही, आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला याचे बरेच उदाहरण सापडतील अतिसिंचनामुळे नापीक झालेल्या जमिनींचे. ठीक आहे, हे सगळे काय आहे, माती प्रदूषणाचे परिणाम आहे. आता आपल्याला माहिती आहे की माती म्हटलं की तिचे काहीतरी नॅचरल घटक असतात, म्हणजे तिचे नैसर्गिक कंपोनेंट आहेत. तर ते नैसर्गिक घटक म्हणजे काय, तिच्यामध्ये नायट्रोजन किती प्रमाणात आहे, फॉस्फरस किती प्रमाणात आहे, सोडियम किती प्रमाणात आहे आणि त्याच्यावरती त्याची सुपीकता किंवा नापीकता ही अवलंबून असते. तर इथे काही नैसर्गिक घटक मी या फळ्यावरती लिहिलेले आहे. मातीतील पोषक द्रव्य आपण त्यांना म्हटलेलं आहे आणि त्या पोषक द्रव्यांवरती काय असते, मातीची सुपीकतेचे मूल्यांकन केलेलं आहे. हे आपल्याला हा जो चार्ट आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये कमी सुपीक, मध्यम सुपीक आणि जास्त सुपीक असे 3 भाग आपण मातीचे केलेले आहेत. तर पहिला आहे उपलब्ध नायट्रोजन पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, तर इथे पर्सेंटेज मध्ये उपलब्ध नायट्रोजन म्हटलेलं आहे. इथे कुठला भाग आपण घेतलेला नाही, एक जनरल पर्सेंटेज घेतलाय नायट्रोजनचं. ते 0.5 पेक्षा जर असेल, कमी असेल तर ती जमीन जी आहे ती कमी सुपीक असेल, म्हणजे एकदम कमी तिच्यामध्ये उत्पन्न होण्याचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर मध्यम रेंज दिलेली आहे, 0.5 ते 0.75 एवढं जे आहे ती मध्यम सुपीक जमीन असेल आणि 0.75 पेक्षा जर जास्त असेल तर ती अतिसुपीक किंवा जास्त सुपीक जी आहे ती माती असेल. तसंच आता हे उपलब्ध नायट्रोजन जे आहे ते आपण पर्सेंटेज मध्ये बघितलं. आता उपलब्ध नायट्रोजन म्हणजे अवेलेबल नायट्रोजन जे आहे ते किलोग्राम पर हेक्टर, म्हणजे एका एकरमध्ये, एका हेक्टरमध्ये किती किलोग्राम पाहिजे त्याचा हे मापक दिलेलं आहे. तर हे 280 पेक्षा जर कमी असेल तर ती माती कशी असेल, कमी सुपीक असेल आणि 280 ते 560 मध्ये असेल तर ती मध्यम सुपीक असेल आणि 560 पेक्षा जास्त असेल तर ती जास्त सुपीक असेल. ठीक आहे, तसंच उपलब्ध फॉस्फरस, फॉस्फरस हा खूप महत्वाचा घटक आहे जमिनीच्या न्यूट्रिएंट्स विषयी जेव्हा आपण बोलू तेव्हा, कारण याच्यावरती जमिनीचं उत्पन्न किती येईल आणि किती जास्त प्रमाणात ती सुपीक असेल हे अवलंबून असतं. तर फॉस्फरस 10 पेक्षा कमी असेल ते पण किलोग्राम पर हेक्टर मध्ये आहे, कमी असेल तर ती कमी सुपीक जमीन असेल. 10 ते 24.6 म्हणजे मध्यम सुपीक जमीन, त्याच्यानंतर 24.6 च्या वर असेल तर ती जास्त सुपीक. तसंच सोबतच आहे पोटॅशियम, पोटॅशियम 108 पेक्षा कमी असेल तर कमी सुपीक, त्याच्यानंतर 108 ते 280 असेल तर ती मध्यम सुपीक आणि 280 पेक्षा जास्त असेल तर जी जास्त सुपीक. तर ही आपल्याला शासनाने दिलेले आकडे आहेत, आपल्या पुस्तकामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. तर याच्यानुसार आपल्याला जमिनीची सुपीकता जी आहे ती मेंटेन करता येईल किंवा ती आपल्याला बघता येईल, तिचे मूल्यांकन करता येईल की माती जी आहे ती किती प्रमाणात सुपीक आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपला शेवटचा घटक आहे की उपाययोजना, मृदा प्रदूषण नियंत्रण करण्याची उपाययोजना. मी प्रत्येक लेक्चरमध्ये हे सांगते की जेव्हा कुठली समस्या आपल्याला माहिती असते, जिचा आपण अभ्यास करतो, तर त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना माहिती असणे अनिवार्य आहे, अन्यथा ती समस्येचा अभ्यास करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे एखादी प्रॉब्लेम आपल्याकडे आहे तर त्याचं सोल्युशन आपल्याकडे तयार असलं पाहिजे किंवा ते आपण तयार केलं पाहिजे, तरच तो प्रॉब्लेम शिकण्यात किंवा अभ्यासण्यात अर्थ आहे. तर इथे जे काही प्रॉब्लेम आपण बघितले त्या प्रॉब्लेमचं, म्हणजे जे काही आपण आतापर्यंत त्याचे स्रोत बघितले किंवा परिणाम बघितले, त्याच्यावर उपाययोजनाही बघणं तितकंच आवश्यक आहे. तर पहिली उपाययोजना आपल्याला करता येईल ती म्हणजे जे काही रासायनिक खतं, आपण रासायनिक खतं म्हणण्यापेक्षा रासायनिक फवारणी केली जाते, कीटकनाशके, तणनाशके, तर ती रिप्लेस करून किंवा ती काढून आपण त्याच्यामध्ये नैसर्गिक खते जे आहे किंवा नैसर्गिक रसायने आपण वापरू शकतो. जसं की पेस्टिसाइड म्हणून केमिकल्स वापरले जातात, त्याच्याऐवजी कडुलिंबाच्या पाल्याचा रस किंवा विविध झाडांच्या पाल्याचा रस किंवा गोमूत्र, त्याच्यामध्ये काही दुसरे रस मिक्स करून त्याचा उपाय केला जाऊ शकतो, कीटकनाशके, तणनाशके म्हणून. म्हणजे आपण काय करणार आहोत,
केमिकल बाजूला करून एक नैसर्गिक घटक जे आहेत ते आपल्या मातीला किंवा आपल्या पृथ्वीला, जमिनीला आपण देणार आहोत. दुसरं, खतांच्या बाबतीतही आपल्याला तसं करता येईल. जे रासायनिक खत आहे ते सोडून आपल्याला नैसर्गिक खत, जैविक खत जे आहेत ते वापरता येतील. जसे की गांडूळ खत आपल्याला वापरता येईल, कंपोस्ट आपल्याला वापरता येईल, त्याच्यानंतर शेणखत आपल्याला वापरता येईल. कंपोस्ट कसं बनवायचं घरी आणि कमर्शियल याच्यावरती त्याचा एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवर, तर तो नक्की बघा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कंपोस्ट कसं बनवायचं आणि मोठ्या स्केलवरही ते शेतीसाठी कसं बनवता येईल. ठीक आहे, तर आपल्याला कंपोस्ट वापरता येईल नैसर्गिकरित्या तयार केलेलं. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, जे कधीच विसरायचं नाही, सगळ्या याचं सोल्युशनमध्ये महत्त्वाचं असतं की हरित पट्टा तयार करणे किंवा वृक्षारोपण करणे. आता वृक्षारोपण आणि माती प्रदूषण कसं नियंत्रण होईल हा प्रश्न तुम्हाला येईल. तर जमिनीची धूप जर आपल्याला थांबवायची, धूप म्हणजे काय, जमीन माती उडून जाणे किंवा माती पाण्यासोबत वाहून जाणे, त्याला आपण जमिनीची धूप म्हणत असतो, ती जर थांबवायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे वृक्षारोपण करणे. जितक्या जास्त प्रमाणात वृक्षारोपण करू तितकी माती जी आहे ती अडवल्या जाईल किंवा झाडांचे मूळ जे आहे ते मातीला पकडून ठेवतात तर ती अडवल्या जातील आणि तितकी कमी माती जी आहे ती वाया जाईल. खूप छोट्या छोट्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. जसं की उदाहरणार्थ पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर आळीपाळीनी पिकं घेतले जातात. म्हणजे डाळीचं लावलेलं आहे तर मध्ये एरंड लावतात, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, कीड जी आहे ती कंट्रोल होते. त्याच्यानंतर आजूबाजूला देशी झाडं लावायचे, शेताच्या आजूबाजूला जसं बाबळीचे, बोरींचे झाडं लावायचे, जेणेकरून देशी झाडं मी याच्यासाठी म्हणते की विदेशी झाडांचा आपल्याला बिलकुल इथे प्रचार करायचा नाही आहे. तर त्या झाडांवरती बसणारे जे काही पक्षी आहेत ते पक्षी काय करतात, कीटक खात असतात. तुमच्या शेतांमध्ये, शेतावर जे काही कीटक दिसतात, अळी त्यांना दिसते, ते कीटक खात असतात. ते छोटे छोटे उपाय केले जाऊ शकतात. त्याचबरोबर अतिसिंचन आपल्याला थांबवावं लागेल. कमी प्रमाणात सिंचन किंवा जितकं, जसं तुषार सिंचन करतात आजकाल, ठिबक सिंचन करतात, त्याच्यामुळे काय होतं, पाण्याची बचत होते, सोबत सोबत जमीन जी आहे तिची पण गुणवत्ता आपल्याला चांगली राखली जाऊ शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण मृदा प्रदूषण कंप्लीट केलेलं आहे. मृदा प्रदूषणामध्ये आपण काय काय बघितलं, सगळ्यात पहिलं तर मृदा प्रदूषण म्हणजे काय, त्याच्यानंतर मृदा प्रदूषणाचे स्रोत आपण बघितले, परिणाम आपण बघितले, त्याच्यानंतर मातीची सुपीकता कशी बघायची ते आपण बघितलं आणि मृदा प्रदूषणावर नियंत्रण करणारे घटकही आपण बघितले. ठीक आहे, तर हे आपला इथे हा व्हिडिओ मी पूर्ण करते आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा, कारण मराठी मीडियममध्ये कमेंट्स फार कमी येतात आहे. मुलांना इंटरेस्ट यायला पाहिजे म्हणून मी सोप्या भाषेत व्हिडिओ करते आहे. तर कमेंट करा म्हणजे मला तुमचे व्ह्यूज कळतील आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मी.